Let's talk honestly for a moment. When you plan your day, do you think in English or in your language? And when you try to speak, you get stuck? Today we change that. आज आपण फक्त वाक्य शिकणार नाही, आपण विचार करायला शिकणार आहोत. हाय एव्हरीवन, दिस इज पूजा अँड टुडे आय जस्ट वॉन्ट टू टॉक विथ यू. नमस्कार मित्रांनो, मी पूजा आणि आज आपण थोडं मनापासून शिकणार आहोत. दिस इज डे 8 ऑफ आवर जर्नी. लिसन केअरफुली. इंग्लिश इज नॉट ओनली अबाउट वर्ड्स, इट्स अबाउट वॉट यू वॉन्ट टू से. इंग्रजी म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर तुम्हाला काय सांगायचं आहे ते आहे. टुडे वी विल टॉक अबाउट युअर डेली प्लॅन्स. When you plan your day, you think like this: I will do this, I will go there, I will complete this. So in English we use I will. बस. Repeat after me slowly. माझ्या मागे हळूहळू बोला. I will wake up early tomorrow. मी उद्या लवकर उठेन. I will complete my work. मी माझं काम पूर्ण करेन. आय विल प्रॅक्टिस इंग्लिश डेली. मी रोज इंग्रजीचा सराव करेन. आय विल वॉच दिस व्हिडिओ अगेन. मी हा व्हिडिओ पुन्हा पाहीन. आय विल ट्राय माय बेस्ट. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन. नाव डोंट जस्ट रिपीट, थिंक अँड स्पीक. आता फक्त रिपीट करू नका, विचार करा आणि बोला. Ask yourself, what will I do today? Then answer, I will study. I will help my family. I will practice English. Say like a small plan. I will wake up early. Then I will study. And I will practice English. अशा प्रकारे जोडून बोला. Don't memorize. Don't copy. Think, speak. आधी विचार करा, मग बोला. That's real learning. In the next video, you will learn how to talk past actions. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भूतकाळाबद्दल कसं बोलायचं. If you understood today, not just repeated, comment. I will speak. आज फक्त समजलं नाही तर बोलायला सुरुवात केली असेल तर कमेंट करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू. बाय बाय.